फायनली तुम्हाला सांगायचं तर विसरलेलो आपण कुठे चाललो आहे तर आपण आज चाललेलो आहे आपल्या महाराजांच्या मंदिराच्या इकडे। तर कोणाला जास्त माहीत नसेल की आपल्या मुंबईमध्ये कुर्ला साईडला असं छोटंसं असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे। तर आपण आजची राईड तिकडेच करणार आहे, म्हणजे राईड म्हणजे आपण तिकडे महाराजांचं मंदिर पाहायला चाललेलो तर आहेच। तर तुम्हाला बेसिक तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला खाली ॲड्रेस आणि तर देईनच। नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर पहिला तर सगळ्यांना जय शिवराय। तर आपण चाललो आता छोट्याशा राईडसाठी। तर फायनली पाहू शकता तुम्ही इकडे आपली KTM RC 200 लागलेली आहे। तर आपण रायडिंग ग्लव्स आणि फक्त नॉर्मल जातो। तर आपण आता जस्ट आपल्या जवळपासच चाललो आहे। तर तुम्हाला डिटेल तर थोडी बाईकवर देईनच मी कुठे चाललो आहे ते। तोपर्यंत आपण रायडिंग गिअर्स आणि घालून घेऊया। तर आपण आपल्या घराच्या इकडं तर निघालेलो तर आहेच। फायनली तुम्हाला सांगायचं तर विसरलेलो आपण कुठे चाललो आहे तर आपण आज चाललेलो आहे आपल्या महाराजांच्या मंदिराच्या इकडे। तर कोणाला जास्त माहीत नसेल की आपल्या मुंबईमध्ये कुर्ला साईडला असं छोटंसं असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे। तर आपण आजची राईड तिकडेच करणार आहे, म्हणजे राईड म्हणजे आपण तिकडे महाराजांचं मंदिर पाहायला चाललेलो तर आहेच। तर तुम्हाला बेसिक तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला खाली ॲड्रेस आणि तर देईनच। मी पण नॉर्मली जर आज सकाळ म्हणजे नॉर्मल आता आपण चाललो आहे तर दुपारच्या टायमाला। तर मी सकाळी जरा नॉर्मल असं इंस्टाग्रामवरती रील बघता मला थोडी अशी म्हणजे महाराजांची एक व्हिडिओ दिसली। त्याच्यामध्ये म्हणजे मी बघितलं की आपल्या जस्ट बाजूला कुर्ला साईडलाच लोकेशन आहे। तर बोलं का नको आपण आजच्या दिवशी बोलं असं पण बोलो घरी थांबण्यापेक्षा बोलं जरा थोडं जाऊन पाहावं तिकडे महाराजांचं मंदिर कसं बनवलं आहे ते। तर ते मला रीलमध्ये तर खूप छान आवडलं। तर बोला प्रत्यक्ष रीलमध्ये पाहण्यापेक्षा बोला प्रत्यक्ष जावं तिकडे जाऊन पाहण्यामध्ये खूप मजा येईल। तर फायनली आपण आपली राईड आता तिकडेच करतो। तर तुम्हाला पुढे पाहायला तर मिळणार तर आहेच। तर आपण आता मेन हायवे साईडला तर आलेलो आहे। गाडा कोणाला असं सिग्नल दिसत नव्हता वाटतं। थोडा क्लायमेट पण थोडा असा थंडगार झालेला आहे। मी तर सगळ्या व्हिडिओमध्ये बोलतोच की मुंबईची ट्रॅफिक, तर आता ट्रॅफिक आहे काय एवढं माहीत नाही, कारण संध्याकाळच्या टायमाला तर खूप ट्रॅफिक असते इकडे। आणि आपण ज्या ठिकाणी चाललो आहे तिकडे तर कायमची ट्रॅफिक असते। तर नॉर्मल तरी आहे, थोडी तरी ट्रॅफिक आहे इकडे।
पहिला तर या ट्रॅफिकमधून बाहेर निघूया आपण आणि पुढे तुम्हाला डायरेक्ट मी कुर्ला रोडवरच मेन आता. तर फायनली आपण आता मंदिराच्या इथे पोचलेलो आहे. तर फायनली आपण आता महाराजांच्या मंदिराच्या बाहेर तर आहोत. तर इकडे आपण गाडी आपली पार्क करूया आणि आतमध्ये जाऊया. तर फायनली आपण महाराजांच्या मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता इकडे महाराजांचं मंदिर कसं आहे ते. तर आपण फायनली महाराजांच्या मंदिरामध्ये तर पोचलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता अशी सुंदर अशी इकडे महाराजांची मूर्ती आहे. बघायला गेलं तर इकडे पूर्ण असं म्हणजे जे त्या काळामधलं होतं तसंच सगळ्या भिंती आणि सगळं दाखवले. नॉर्मल तर तुम्ही इकडचं पाहू शकता इकडे दरवाजे पण तसेच आहेत इथे त्या काळातले. तर फायनली गाईज आपलं महाराजांच्या इकडचं तर दर्शन झालेलं तर आहेच. तर असं खूपच सुंदर असं तिकडे मंदिर बांधलेलं आहे कुर्ला साईडला. तर आपला मुंबईमध्ये जवळपासच आपल्याला पाहायला असं मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. तर ज्यांना मी तर खरंच बोलू आज मला असं म्हणजे महाराजांचं म्हणजे मंदिर बघून खूप आवडलं. जसा मी आतमध्येचा प्रवेश केला तसं मला समोरच असे महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती समोर डोळ्यासमोर पाहायला मिळाली सिंहासनावरती. तर फायनली खूपच छान वाटलं तिकडे बघून मला असं मंदिराचं. आणि तिकडचं सगळं म्हणजे असं बघायला गेलं तर ते मंदिराचं सगळं दरवाजांपासून सगळ्या खिडक्या सगळ्या पूर्ण त्या जुन्या काळामधलं जसे मंदिरं होती त्या काळामध्ये तिकडे केलेली आहेत. तर खूप जणांना म्हणजे खरंच असं म्हणजे मनापासून इच्छा असेल तिकडे मंदिर पाहायचं तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईनच ॲड्रेस. आणि तर हे असं करून कुर्ला स्टेशनपासून 10 वॉकिंग डिस्टन्स 10 मिनटाच्या अंतरावर असेल. तर ज्यांना जे माझे व्हिडिओ पाहत असेल त्यांनी खरंच इकडे व्हिजिट करा. खूप सुंदर असं महाराजांची मूर्ती इकडे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर फायनली आपण आजचा ब्लॉग इकडेच एंड करतो आहे. तर ज्यांना व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक आणि शेअर करा आणि मेन बात तर खरं तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.